विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधल्या जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे। महायुतीचं बहुतांश जागांवर एकमत झालंय, मात्र अद्यापही एका जागेवर तिढा कायम आहे। शिवसेनेनं महायुतीकडे आणखी एका जागेची मागणी केली आहे, पण भाजप सध्या तरी ही जागा सोडायला तयार नाही असं कळतंय। भाजपचे नेते रवींद्र चव्हाण आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। या मॅरेथॉन बैठकानंतर बऱ्याच जागांचं चित्र स्पष्ट झालंय। आता उर्वरित एका जागेचा तिढा हा अद्याप कायम आहे आणि तो सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे तिन्ही प्रमुख नेते मिळून एकत्र बैठक घेतील आणि त्यानंतरच महायुतीचा अंतिम निर्णय जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे विधान परिषदेच्या बहुतांश जागांवर महायुतीमध्ये एकमत झाल्याचं कळतंय, मात्र एका जागेवरचा तिढा अद्यापही कायम आहे। आपल्याला 7 जागा मिळाव्यात यासाठी शिवसेना आग्रही आहे आणि त्या संदर्भात आता एकनाथ शिंदेंनी चर्चा सुद्धा केलेली आहे। एका जागेचा तिढा कायम आहे आणि त्या संदर्भात तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसतील आणि या संदर्भात चर्चा करून हा तिढा सोडवतील अशी ही माहिती मिळते। मागणी करणं काही गैर नाही आहे, त्यांनी त्यांच्या मुलाकरता मागणी करणं किंवा मी करणं हे काही गैर नाही आहे, पण निश्चितपणाने महायुतीच्या माध्यमातून आम्ही उमेदवारीकरता या ठिकाणी मागणी केलेली आहे आणि निश्चितपणाने महायुतीचा उमेदवार म्हणून जर उमेदवारी मिळाली तर आम्ही 100% या ठिकाणी विजयी होऊ। ते तिथे काय चर्चा होते काय नाही हे ते शेवटी शिंदे साहेबांचा विषय आहे। ते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू। दावा आम्ही करू, दावा तेही करतील, पण शेवटी महायुती आम्ही एकत्र लढू।